वेलकम बॅक टू द चॅनल. सो आता आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे लेक्चर नंबर 2 मध्ये आपण जम्प करतोय. तर त्याचा टॉपिक आहे आपला काय तर फिजिओलॉजी ऑफ ॲड्रेनल कॉर्टेक्स. तर ॲड्रेनल ग्लँड जी आहे ती 80% मध्ये असते ॲड्रेनल कॉर्टेक्स आणि 20% मध्ये असते ॲड्रेनल मेडुला. आणि ही ॲड्रेनल ग्लँड जी आहे ती किडनीच्या वरती सिच्युएटेड असते, त्याच्यामुळे आपण त्याला सुप्रारेनल ग्लँड सुद्धा म्हणत असतो. तर त्याची ॲनाटॉमी जर बघितली तर त्या ॲनाटॉमीमध्ये एम्ब्रिओलॉजी, तर त्याची डेव्हलपमेंट जी असते इंट्रायुटराइन लाईफमध्ये होत असते. 6 to 8 वीक्सच्या दरम्यान ही युरोजेनेटल रिचपासून बनलेली असते. आणि मेसोडर्मल डेरिव्हेटिव्ह आहे ॲड्रेनल ग्लँड. कशापासून बनलेली असते तर ॲड्रेनल प्रिमॉडियम म्हणजे सिलोमिक एपिथेलियमपासून ॲड्रेनल ग्लँड बनलेली असते. आणि 8 ते 9 वीकमध्ये त्याचं कार्बन सिंथेसिस स्टार्ट होतं. 9 ते 10 वीक्समध्ये युरिन फॉर्मेशन चालू होत असते. आणि जे आपल्या 12 वीक्समध्ये जे आहे ते ॲड्रेनल ग्लँडची डेव्हलपमेंट कंप्लीट होते. त्याचबरोबर किडनीची डेव्हलपमेंट जी असते ते 32 ते 36 वीक्समध्ये कंप्लीट होऊन जाते. तर त्याच्यामध्ये नोट करण्याचा काही पॉईंट आहे की हे जे युरिन फॉर्मेशन आहे ते 9 ते 10 वीक्समध्ये होते आणि किडनीची डेव्हलपमेंट जी आहे ते 32 ते 36 वीक्समध्ये होत असते. आणि किडनीची म्हणजे आपण अगोदर सांगितलेलं की गोनॅड ड्रॉप्स आणि ॲड्रेनल कॉर्टेक्सच्या डेव्हलपमेंटसाठी SF1 आणि DAX1 जीन हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे ऑर्फन रिसेप्टर आहे, ज्याच्यामध्ये नो लायगँड असतात, लायगँड्स नसतात. सो नंतर जर आपण हे बघितलं की फिटल टू अडल्ट ॲड्रेनल रेशो हा 4:1 असा असतो. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स कोणते कोणते तर SF1 आणि DAX1 जी जे की ऑर्फन रिसेप्टर आहे असं अगोदर सांगितले. आणि WNT4 हे रिसेप्टर असतात. जर ब्लड सप्लाय जर आपण बघितला कोणाचा तर ॲड्रेनल ग्लँडचा तर तर वेळेस तुम्ही याच्यामध्ये बघू शकता ब्लड सप्लाय कसा आहे. तर ही जी आर्टेरियल सप्लाय जर आहे आर्टेरियल तर सुपेरियर सुप्रानिनल म्हणजे सुपेरियर ॲड्रेनल इथं लिहिलेलं आहे. हे जे ॲब्डोमिनल अरोट आहे त्याच्यावरती सुपेरियर ॲड्रेनल आर्टरी हे वरच्या बाजूने ॲड्रेनल ग्लँडला सप्लाय करत असते. मिडल सुप्रारेनल आर्टरी, मिडल सुप्रारेनल डायरेक्ट ब्रँच अरोटामध्ये. ही पण इम्पेरियर फ्रेनिक आर्टरीची ब्रँच आहे सुपेरियर. आणि खाली जर बघितलं तर हे इन्फेरियर ब्लड सप्लाय कोण करतात तर रिनल आर्टरीची ब्रँच आहे. त्याची रिनल आर्टरी त्याची ब्रँच निघलेली इन्फेरियर ॲड्रेनल आर्टरी. हे 3 आर्टरी सप्लाय आहे. वेगवेगळ्या व्हेनस ड्रेनेज हे 2च प्रकारचे आहेत, 2च ह्याच्यातून होतात. जी राईटवाली किडनी आहे त्याच्या थ्रू डायरेक्टली ॲड्रेनल वेनच्या थ्रू होऊन जातं. ही जी ॲड्रेनल वेन आहे त्याच्या थ्रू डायरेक्टली इन्फेरियर वेन आपल्यामध्ये ड्रेन होतं. आणि लेफ्टमध्ये जे आहे ते लेफ्ट रिनल वेन जी आहे ती इम्पेरियर वेन आपल्यामध्ये ड्रेन होते. तर जी रिनल वेन त्याच्या थ्रू हे ड्रेन होत असते, लेफ्ट रिनल वेनच्या थ्रू इम्पेरियर वेन गावामध्ये ड्रेन होते. तर हा होता ब्लड सप्लाय ऑफ आर्टरी, ब्लड सप्लाय ऑफ रिनल ग्लँड, सुप्रारेनल ग्लँड. तर आता त्याच्यानंतर आपण त्याचे रिलेशन्स बघू. त्या रिलेशन्समध्ये काय तर त्याच्या पुढं ॲड्रेनल ग्लँडच्या पुढं काय स्ट्रक्चर आहे आणि मागे कोणते स्ट्रक्चर. राईट ॲड्रेनल ग्लँडची जर आपण गोष्ट बघू तर राईट ॲड्रेनल ग्लँडच्या पुढे काय तर इम्पेरियर वेना गाव एक आहे आणि राईट लोब ऑफ लिव्हर रिव्हर राईट साईडला. आणि खाली जर गेलं तर त्याच्यावरती सुप्रारेनल ग्लँड राहते. त्याच्यामुळं सुप्रारेनल ग्लँडच्या पुढे राईट लोब ऑफ लिव्हर लाय करते आणि इन्फेरियर वेना गाव. आणि सुप्रारेनल ग्लँड राईट सुप्रारेनल ग्लँडच्या मागे काय तर राईट क्रस ऑफ द डायफ्रामचा पार्ट सुद्धा लाय करतो. लेफ्ट जर बघितलं तर अँटेरियरला स्टमक आहे, बँक्रिया आहे आणि स्प्लिनिक आहे. लेफ्ट साईडला जसं की राईट साईडला राईट क्रस होतं लेफ्ट साईडला लेफ्ट क्रस आहे डायफ्रामचा. हिस्टॉलॉजी जर बघितली तर आपण अगोदरच पाहिलेलं की DHEAS म्हणजे डिहायड्रोएन्डोस्टेरॉन सल्फेट हे जे आहे ते फिटल हार्मोन आहे. जो हा रेटिक्युलस आहे ज्यामधून ते रेटिक्युलसमधून ते सिक्रेट होत असते. तर आपण तर फिटल झोन जे आहे म्हणजे हा जो फिटल झोन आहे ॲड्रेनल कॉर्टेक्सचा ह्याच्यामधून हे सिक्रेट होत असतं. आणि हे जेव्हा बेबीचा बर्थ होतो त्यानंतर हे रिग्रेस होऊन जाते. सो आता आपण बघू तर ह्याच्यामध्ये झोन्स कोणते कोणते डेफिनेटिव्ह झोन्स कोणते कोणते आहेत तर धुना ग्लोमेरुलस तर हे बर्थच्या टायमिंगलाच फॉर्म होतं. त्याचं फंक्शन काय तर हार्मोन प्रोडक्शन होतं. कोणते हार्मोन प्रोड्यूस होतं तर अल्डोस्टेरॉन म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड्स वगैरे ते तयार करतात. जो ना सिक्युलेटा हे पण बर्थच्या टायमिंगलाच फॉर्म होत असतं, त्याचं सुद्धा काम हार्मोन प्रोडक्शनचे. आणि कॉर्टिसोल हे तयार करत असतं. तर हे अल्डोस्टेरॉन जे आहे ते रास पाथवेच्या थ्रू रेग्युलेट केलं जातं. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण आता हे कॉम सिंड्रोम एक बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून जाईल की याचा काय इम्पॉर्टन्स आहे. तर ह्याचं कॉन्ट्रिब्युशन 15% आहे अल्डोस्टेरॉनचं. त्यानंतर जे कॉर्टिसोल आहे ते पिट्युटरीच्या अंडर रेग्युलेशनमध्ये असते. त्याचं कॉन्ट्रिब्युशन 75% आहे ग्लँडमध्ये. आणि नेक्स्ट पार्ट जर बघितलं झोना रेटिक्युलरिस त्याच्यामध्ये DHEAS हे प्रोड्यूस केलं जातं. मॅक्सिमम अमाऊंट आहे 20 मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रोड्यूस केलं जातं DHEAS. कॉन्ट्रिब्युशन 10% आहे. पिट्युटरी ग्लँडच्या अंडर रेग्युलेट असतात. तर ॲड्रेनार्के म्हणजे काय तर ॲड्रेनल ग्लँडचं फंक्शन वगैरे ते कधी चालू होतं तर 6 to 8 इयर्सला ॲड्रेनल ग्लँडचं
ऑनसेट होतं. तर त्याचं काम काय होतं, प्युबिक आणि एक्झिलरी हेअरची ग्रोथ. आणि हे जे आहे झोना रेटिक्युलर्स हे रिग्रेस होऊन जातं. म्हणजे जेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये येतो किंवा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये येतो तेव्हा हे रिग्रेस होऊन जातं. त्याची फॉर्मेशनचा टाइम काय आहे 2 to 3 years, म्हणजे 2 ते 3 वर्षामध्ये झोना रेटिक्युलरिस फॉर्म होते. जर आपण त्याची हिस्टॉलॉजी बघितली तर वरून खाली तर आपण हे मेड्युला आहे आणि हे कॉर्टेक्स, राईट. त्या कॉर्टेक्समध्ये सगळ्यात वरती असते कॅप्सूल. सगळ्यात वरचा पार्ट जो कॅप्सूल आहे त्याच्या खाली ते GFR म्हणून देण्यात ठेवू शकतो आपण, झोना ग्लोमेरुलोसा फॅसिक्युलेटा रेटिक्युलरिस. ओके, तर झोना ग्लोमेरुलोसा हा पार्ट आहे, झोना फॅसिक्युलेटा आणि झोना रेटिक्युलरिस. तर झोना फॅसिक्युलेटामध्ये लिपिड रिच सेल्स असतात. म्हणजे ही जी सेल असेल तर त्याच्यामध्ये इथे सगळीकडे लिपिड असतात आणि लिपिडचा कलर असतो व्हाईट. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सेल्स एम्प्टी येतात, एम्प्टी म्हणजे क्लिअर आहे. त्याच्यामुळे तिथे क्लिअर सेल्स आपल्याला दिसतात. ओके, सो झोना फॅसिक्युलेटा त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर सेल्स दिसतात. झोना फॅसिक्युलेटा आपल्याला कोणता हार्मोन देतं तर FC कॉर्टिसोल आणि GA म्हणजे ॲड्रेनोकॉर्टिकॉइड ग्लोमेरुलोसा होतं. ओके, ॲड्रेनोकॉर्टिकॉइड पार्टिक्युलोमाइन्स सिक्रेट करत असते. ओके, सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे ॲक्च्युअली हार्मोन प्रोडक्शन कसं होतं तर अल्डोस्टेरॉनचं आपण सिंथेसिस बघणार आहे. अल्डोस्टेरॉन आणि स्टेरॉइड सिंथेसिस कसं होतं तर हे सगळे ॲड्रेनल रिॲक्शन होतात आणि सगळे स्टेरॉइड हार्मोन्स आहेत. तर स्टेरॉइडचा हार्मोनचा प्रिकर्सर जो आहे तो कोलेस्टेरॉल असतो. म्हणजे हे जे स्टार प्रोटीन जे आहे ते कोलेस्टेरॉलला आतमध्ये घेऊन जातं आणि त्याचं कन्वर्जन प्रेग्निनोलॉन प्रेग्निनोलॉन. ओके, विथ द हेल्प ऑफ 3 बीटा हायड्रॉक्सिस्टेरॉइड डिहायड्रोजिनेज त्याचं कन्वर्जन होतं प्रोजेस्टेरॉनमध्ये. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ 21 alpha hydroxylase progesterone is converted into deoxycorticosterone. Then conversion of deoxycorticosterone to corticosterone 11 beta hydroxylase मध्ये त्याचं 11 beta hydroxylaseच्या हेल्पने corticosterone मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. त्यानंतर 18 hydroxylaseच्या हेल्पने 18 hydroxycorticosterone मध्ये याचं कन्वर्जन होतं. विथ द हेल्प ऑफ अल्डोस्टेरॉन सिंथेस अल्डोस्टेरॉन मध्ये याचं कन्वर्जन होतं. ओके, हे झालं अल्डोस्टेरॉनचं फॉर्मेशन. तर हे 3, 21 आणि 11 यांच्या थ्रू हे कन्वर्ट होतं. हे आपल्याला बिनबघता आपण असं काढता यायला पाहिजे. म्हणजे कोलेस्टेरॉल पासून आपल्याला प्रेग्निनोलॉन बनला, प्रेग्निनोलॉनपासून प्रोजेस्टेरॉन, त्यानंतर डिऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन, देन कॉर्टिकोस्टेरॉन अँड देन 11 हायड्रॉक्सिकॉर्टिकोस्टेरॉन आणि ऑल्डोस्टेरॉन. तर हे आपल्याला बिनबघता आपल्याला सांगता यायला पाहिजे. सो जेव्हा स्टार प्रोटीन कोलेस्टेरॉल आतमध्ये घेऊन जातं तेव्हा त्याचं कन्वर्जन प्रेग्निनोलॉनमध्ये होतं. तर प्रेग्निनोलॉनचं कन्वर्जन 17 हायड्रॉक्सी प्रेग्निनोलॉनमध्ये कन्वर्जन होण्यासाठी 17 अल्फा हायड्रॉक्सिलेज एन्झाइम हेल्प करत असते. आणि त्याचं कन्वर्जन विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाइम 17 हायड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाइम त्याचं कन्वर्जन करत होतं डिऑक्सिकॉर्टिसोल आणि फायनली आपल्याला 11 हायड्रोक्सिलेजच्या हेल्पने कॉर्टिसोल पण भेटून देतं. तर हे एक फॉर्म आहे जे की झोना ग्लोमेरुलोसामध्ये हे फॉर्म होत असतं. ओके, झोना फॅसिक्युलेटामध्ये हे फॉर्म होतं, राईट. झोना फॅसिक्युलेटामध्ये कॉर्टिसोल राहते, झोना ग्लोमेरुलोसामध्ये अल्डोस्टेरॉन. हे जे बनलेलं झोना ग्लोमेरुलोसा हे बनलेलं झोना फॅसिक्युलेटा. ओके, त्यानंतर जेव्हा ते स्टार प्रोटीन त्याला आतमध्ये प्रेग्निनोलॉनचं कन्वर्जन 17 प्रेग्निनोलॉनमध्ये होतं. विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाइम ते परत डिहायड्रोजिनेजमध्ये कन्वर्जन होतं. मग हे आता ही जी आहे हे सगळं गोनॅड्समध्ये चालू होतं. तर गोनॅड्समध्ये कसं होतं तर टेस्टिसमध्ये बघूया आपण सुरुवातीला एंड्रोस्टेरॉन जे आहे त्याचं कन्वर्जन टेस्टोस्टेरॉनमध्ये होतं. विथ द हेल्प ऑफ 17 बीटा हायड्रॉक्सिस्टेरॉइड डिहायड्रोजिनेज एन्झाइमने टेस्टोस्टेरॉनमध्ये कन्वर्जन होतं. आणि टेस्टोस्टेरॉनचं परत डायहायड्रो टेस्टोस्टेरॉनमध्ये होतं 5 अल्फा रिडक्टेज नावाच्या एन्झाइम टाईप 2. हे इम्पॉर्टंट आहे टाईप 2 आणि हे सगळं टेस्टिसमध्ये होतं, राईट. आणि ओव्हरीजमध्ये कशी रिॲक्शन तर जेव्हा एंड्रोस्टेरॉन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ ॲरोमेटेज एन्झाइम it is converted into estrone and then with the help of this enzyme it is converted into estradiol. Also testosterone with the help of alpha reductase it is also converted into estradiol. So हे सगळे रिॲक्शन गोनॅड्समध्ये होत असतात. आणि जसे की आपण सांगितलं अल्डोस्टेरॉन तसे ते झोना ग्लोमेरुलोसामध्ये होतं आणि कॉर्टिसोलचं झोना फॅसिक्युलेटामध्ये. जर स्टार प्रोटीनमध्ये जर डिफेक्ट असेल तर ही कंजेनायटल लिपिड हायपरप्लेजिया होतं. म्हणजे जर स्टार प्रोटीनच नसेल तर कोलेस्टेरॉल बाहेरच राहणार, राईट. कोलेस्टेरॉलचं एक्सेस होऊन जाईल बाहेरच्या सराउंडिंगमध्ये. तर त्याच्यामुळे हे बेस्ट डिफेक्ट होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं होण्यासाठी ही स्टार प्रोटीनचं ॲक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. हे रेट लिमिटिंग स्टेप हे सगळ्या मेकॅनिझमचे. ओके, स्टार प्रोटीन कोलेस्टेरॉलचे प्रेग्निनोलॉन हे रेट लिमिटिंग स्टेप आहे. त्यानंतर लास्ट पार्ट आपण बघूया 11 बीटा हायड्रॉक्सिस्टेरॉइड डिहायड्रोजिनेजचा टाईप 2 डिफेक्ट. ओके, स्टेरॉइड डिहायड्रोजिनेज टाईप 2 डिफेक्ट. हे त्याच्यामध्ये काय असतं कॉर्टिसोलचं कन्वर्जन कॉर्टिसोनमध्ये होत असतं. हे 2 प्रकारचे डिफेक्ट असतात त्याच्यामध्ये इनहेरिटेड आणि एक्वायर्ड. ओके, तर इनहेरिटेड म्हणजे जेनेटिक आणि एक्वायर्ड म्हणजे बर्थ झाल्यानंतर हे एक्वायर्ड होतं. तर त्याच्यामध्ये AME म्हणजे ॲपरंट मिनरलोकॉर्टिकॉइड एक्सेस. तर हे कसं होत असतं तर पॅथोजेनेसिस आपण ह्याचं बघूया. कॉर्टिसोल जे आहे त्याचं फंक्शन कसं आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइडसारखं पण ॲक्ट करतात आणि मिनरलोकॉर्टिकॉइडसारखं पण ॲक्ट करतात. वेरेज कॉर्टिसोल जे आहे त्याच्यामध्ये मिनरलोकॉर्टिकॉइडचे एक्सेस म्हणजे फंक्शन नसते, फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइडसारखं ॲक्ट करत असतं. तर कॉर्टिसोल जे आहे
ते त्याचं कन्वर्जन कॉर्टिसोलमध्ये होणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी एन्झाईम कोणते तर 11 बीटा हायड्रोक्सी स्टेरॉइड डिहायड्रोजिनेस टाईप 2 एन्झाईम लागते. पण ही एन्झाईम इनहेरिटेडलीच जर डिसफंक्शनल असेल किंवा ॲबसेंट असेल किंवा खूप कमी प्रमाणात असेल तर त्याच्यामुळे काय होतं, हे कन्वर्जन होत नाही. जेणेकरून कॉर्टिसोलचा एक्सेस वाढते आणि ॲपरेंट मेंदूला कॉर्टिकॉल एक्सेस होतं. तर एक्सेस झालं म्हणून काय झालं तर हे जे आपलं कॉर्टिसोल जे आहे तर ह्याचं फंक्शन कुठं होत असतं तर कॉर्टिसोल हे स्ट्रेस हॉर्मोन, त्याच्यामुळं सॉल्ट आणि वॉटरचं रिटेन्शन होत असतं. त्याच्यामुळं जर ब्लडमध्ये सॉल्ट आणि वॉटर जर वाढले तर ब्लडचा व्हॉल्यूम वाढतो, राईट. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर पण वाढतं, त्याच्यामुळे होतं हायपरटेन्शन. दुसरं एक आहे हायपोकॅलेमिया, जे आपला ग्लुकोजला आपला नेफ्रॉन आहे त्याच्यामध्ये हे जे पोटॅशियमचं जे सिक्रेशन आहे हे वाढत आहे, तर त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया होतं. आणि अल्कलॉसिस कसं होतं तर पोटॅशियम बरोबरच हे पण एक्सक्रिएट H+ सुद्धा एक्सक्रिएट होतं, त्याच्यामुळे अल्कलॉसिस होतं. तर त्याच्यामुळं हे एन्झाईमचा वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपल्याला हायपरटेन्शन, हायपोकॅलेमिया आणि अल्कलॉसिस फीचर्स आपल्याला बघायला लागतात. कोणते 2H आणि HAH म्हणजे हायपरटेन्शन, अल्कलॉसिस आणि हायपोकॅलेमिया. ओके, यासारखे फीचर्स आपल्याला बघायला लागतात. ॲक्वायर्ड कशामुळे होऊ शकतं तर कुशिंग डिसीजमध्ये पण हा एक इफेक्ट असतो. आणि लिकोलायसिस म्हणजे जे लोक मराठीत जमते बुलेटी हे आयुर्वेदिक असतात. आपल्या इंडियामध्ये खूप कोणत्याही औषधी म्हणून आपल्याला याचं कन्झप्शन वगैरे केलं जातं. तर जेव्हा आपण हे एक्सेसमध्ये होतं हे काय करतात तर ह्या एन्झाईमला जे 11 बीटा स्टेरॉइड डिहायड्रोजिनेस जे आहे त्याला इनिबिट करत असतात, जेणेकरून हे आपल्याला असे फीचर्स पाहायला मिळतात. सो इट वॉज अबाउट दिस लेक्चर. नाव आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोन सिंड्रोम काय असतं ते आपण बघणार. सो थँक्स फॉर वॉचिंग. नेक्स्ट